अगदी थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी सुरू होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती BR गवई यांच्यामध्ये बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे। राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असतानाच मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशनवर पुन्हा एकदा आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडतीये। थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवर ही सुनावणी सुरू होणार आहे। मराठा आरक्षणाबाबत आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती BR गवई यांच्यामध्ये बंद दाराआड ही सुनावणी होणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, अगदी थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या या क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे। आज नेमकं काय घडू शकतं? ऋतुजा, अगदी बरोबर आहे, कारण याच सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये एकीकडे तापत आहे। आपल्याला माहिती, मनोज जरांगे पाटील ही मुंबईकडे कूच करत आहेत। असं असताना खरं तर ही सुप्रीम कोर्टामध्ये याचिका लागलेली आहे आणि यावरती आज बंद दाराआड न्यायमूर्तींच्या समोर क्युरेटिव्ह पिटिशनवरती सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये ऋतुजा प्रामुख्याने 3 मुद्दे होऊ शकतात। पहिला मुद्दा, ही याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टाचे जे 3 सिनियर मोस्ट जजेस आहेत ते फेटाळून लावू शकतात। दुसरा मुद्दा जो आहे तो याचिकाकर्त्यांना कोर्टाकडून नोटीस इश्यू केली जाऊ शकते। म्हणजे जयश्री लक्ष्मण पाटील जे आहेत त्यांना एक, विनोद पाटील यांना आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिन्ही लोकांना नोटीस इश्यू केली जाऊ शकते। आणि तिसरा मुद्दा आहे तो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे यातला, की ओपन कोर्टामध्ये खरं तर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात सुनावणी घ्या। ही जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी असेल किंवा याचिकाकर्ते विनोद पाटील यांची मागणी आहे, ती या तिन्हीपैकी नेमकं कोर्ट कशावरती शिक्कामोर्तब देतं आणि नेमकं कशा पद्धतीने हे आरक्षणाचा मुद्दा पुढे जातो हे महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या याचिकेवरती जर ओपन कोर्टामध्ये जर सुनावणी झाली तर जे अगोदरचे मुद्दे होते त्याच मुद्द्यावरतीच खरं तर सरकारला म्हणा किंवा याचिकाकर्त्यांना युक्तिवाद करावा लागणार आहे। त्यामध्ये नवीन मुद्दे जे आहेत ते ऍड करता येणार नाहीत। त्यामुळे संध्याकाळी सुनावणीमध्ये नेमकं काय होतं, कारण अगदी थोड्याच वेळात त्या सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे नेमकं काय घडतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीबद्दल। तर मराठा आंदोलनाविरोधातली सदावर्ते यांची याचिका आता कोर्टानं स्वीकारली आहे। आज दुपारी 2:30 वाजता या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी एक याचिका दाखल केलेली होती आणि हीच याचिका आता कोर्टानं स्वीकारली। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासंदर्भात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती। मनोज जरांगे पाटील यांचं सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि मुंबईकडे हे आंदोलन धडक देणार आहे। मराठा आंदोलनाविरोधातली सदावर्ते यांची याचिका आता कोर्टानं स्वीकारलेली आहे।